राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे कुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ब्रह्मलिंग नारंगजी महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की संत शिरोमणी सावता भगवान की जय सभा संतन की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय ओम पार्थाय प्रतिबोधितं भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितं पुराणमुनिनं मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती माष्टादशाध्यायिनी मम त्वामनुसन्धधामि भगवद्गीते भवदर्शिनं नमस्ते व्यासविशालबुद्धे उल्लारविन्द्यायतपत्रनेत्रं येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय तोत्रवित्रयकपाणे ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारी निलोत्पला शल्यग्रावती कृपेण वने कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्ण गौरमकरा दुर्योधनावर्तिने सोतीर्ण खलु पाण्डवैश्यनदी कैवर्तत केशवा पराशरावत सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं नानाव्याख्यानककेशरं हरिकथा सम्बोधिना बोधितं लोकेशजनशतपदरपेते मानमुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलप्रदर्शिनः श्रेयसे मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहावन्दे परमानन्दमाधवं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारणगगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भोगहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः मोहयोगपीठे तटे विमारक्तं वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रो समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। माय बापा सद्गुरुनाथा कृपा कर असो माय बापा जशी स्थिती असेल तसं आपल्याला हे गोड करून घ्यायचं. एवढा मोठा दिव्य भव्य मंडप आहे, एवढा मोठा साऊंड सिस्टीम आहे, तर चांगली गोष्ट आहे. कुठंतरी काहीतरी हे कथा प्रवचन म्हणजे एक दौंडी महाराज
मी प्रवचनकार म्हणजे फार काहीतरी वेगळं आहे असं बिलकुल समजायचं नाही. ही एक दौंडी आहे आणि संतांनी ही दौंडी देण्यासाठी मला इथं पाठवलं. दौंडी देऊ नये म्हणले म्हणजे मी फार मोठा आहे. दौंडी देणारा माणूस लहान असतो आणि ज्याच्या दारात दौंडी दिली तो मोठा असतो. तुम्ही मोठी माणसं प्रभू, तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळाची भक्ती बोल जरी गंगावती ते तरी तुम्ही स्वीकाराल की. आता मी सांगणार आहे, मग कोण सांगणार आहे जरा बारकाई नाही का. माझ्यासमोर ज्ञानेश्वर महाराज. तुम्ही म्हणा ज्ञानेश्वर महाराज तर तिकडे आळंदीमध्ये समाधीस्थ झालेले आहे. शरीराने ते समाधीस्थ झाले पण स्वरूपाने निर्गुण निराकार त्यांचं जे स्वरूप आहे तो माझा परमात्मा. आणि बघा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. मग महाविष्णूचा अवतार असणारे माझे ज्ञानेश्वर महाराज आणि भगवंत परमात्मा निर्गुण निराकार नाही जे आकार जेथून चराचर हरिशी बजे असं असणारं ते एक तत्व आहे. असा माझा तो भगवंत परमात्मा. त्याने ह्यो देह धारण केला होता. देहाला तिथे ठेवलेला आहे. जो येईल त्याचं कल्याण ते करतात. आणि मग सगळेच काही आळंदीला जात नाही. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणले हो मी तुमच्याकडे येतो तुम्हाला सांगायला. तर ज्ञानेश्वर महाराज आज तुमच्यासमोर आणि ह्या माध्यमातून आपल्याला सांगतात. मी सांगणार नाही, मी पण समजून घेणार आहे माझ्या माऊलींचं. कारण ज्ञानेश्वर महाराज यांना माऊलीची उपमा दिलेली आहे. माऊली तिला म्हणतात का बाळाला ती बिलकुल तसं ठेवतच नाही. चमच्याने म्हणलं ना चमच्याने, कडेवर म्हणलं तर कडेवर, पाटकुळी म्हणलं तर पाटकुळी म्हणले जिनेवर बसून मला जेवायला घाल. पण त्याला जसं झोपू देत नाही. आणि बाई जर असेल ना ती म्हणते खायचं खाय मेल्याने ती तिकडे उपाशी मर. बाई आणि आईमध्ये फरक आहे. आई तिला म्हणतात जसं त्या बाळाला ती झोपू देत नाही तद्वत त्या नियमाप्रमाणे संत म्हणजे ज्ञानेश्वर महाराज यांना माऊलीची उपमा का दिली. त्यांनी ह्या जीवासाठी अनेक माध्यमातून तुमच्यापर्यंत हा निरोप दिलेला आहे. बघा एकदम भोळे बाबडे असतील त्यांच्यासाठी हरिपाठ तयार केलेला आहे सोप्या भाषेमध्ये. पण मात्र तेच आहे ज्ञान, तेच आहे त्याच्यात. पण सर्वसाधारण म्हणतात. त्याच्यानंतर एक मधला पट्टा आहे ना थोडासा वरल्या पायरीवर त्यांच्यासाठी एक करून ठेवलं. आणि एक तिसऱ्या चौथ्या पायरी गेला ना त्यांच्यासाठी अमृत अनुभव तयार करून ठेवला. म्हणून आई म्हटलेले माझ्यासारखं असतं तर म्हणलं समजत तिकडं हो. पण माऊली म्हणले तसं नाही. हो माझा अंश आहे, माझी लेकरं आहे. आणि लेकरं कितीतरी 84 लक्ष फिरून सनी कशी तरी ह्या दरवाजाला आला. हा दरवाजा आहे, मोक्षाचा दरवाजा आहे. परमार्थ फक्त ज्यांना मनुष्य जे मिळाला नाही तो स्त्रीच असेल किंवा पुरुष असेल त्यांनाच परमार्थाची काय आहे ते अधिकारी आहे. एरवी तर पुष्कळ म्हणजे जीव आहे देहधारी. मग बैलाचा तो देह त्याला मिळालेला आहे. मग अनेक आहे पशु आहे, पक्षी आहे, किडे हे, मुंगे हे, गाढव आहे. पण त्यांना तो अधिकार नाही महाराज. तर तुकाराम महाराज सांगून गेलेले मनुष्य देहाचे आणि ज्ञाने सतचित आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा लोकांनी दिला. तुकाराम महाराज म्हणले मायबापानं जर ऐकायला ज्यांना मनुष्य देह मिळाला त्यांना एवढा मोठा अधिकार त्या भगवंताने दिलेला आहे. सच्चित आनंद पदवी तुम्हाला घेता येते. सच्चित आनंद ज्याचं स्वरूप आहे तो माझा भगवंत. कदाचित तुम्ही हे शरीर ज्याच्यासाठी दिलं त्याच्यासाठी जर याचा वापर केला तर तुम्ही देव आहेत आणि देव व्हाल. आता ही गोष्ट न पटण्यासारखी. माणूस कुठे देव असतो का? असं कुठे झालं का? मग माऊली काही खोटं बोलतात का? तेच घ्यायचं मला माऊलीचं सांगायचं. मी माऊलीचं समजून घेतो. माझा आवडायचा तुम्ही ऐकू नका. मी एकदम वेडा माणूस आहे तुमच्या समोर बसलेला. पण माझी माऊली मला सांगतेत ना. मग माझ्या माऊलीचा निरोप मला द्यायला सांगितलेला आहे. माध्यम आहे मी. जसं बघा तिकडं सगळं मशिनरी आहे. तो आवाज फक्त माध्यम आहे. पण मशिनरी जर बंद झाली तर आवाज बाहेर पडणार नाही, तिकडं ऐकायला येणार नाही. मग हे माध्यम आहे. पण मशीन तिथं महत्वाची आहे. हो बघा तुम्ही तद्वत त्यानेप्रमाणे मी एक माध्यम आहे, मी एक बुजगाव नाही. आणि खरं माझ्या समोर बसलेली माझी माऊली आहे ना मला सांगते राजा आता मी सांगतो ना ते सांगणं नको ना बडबड करू. तर ऐका ना मग आता तुम्ही पण. कोण सांगतं? माऊली सांगतं. तुमचा भाव तयार झाला पाहिजे. जगाची माय माझा ज्यांनी अवतार घेतला असा असणारा विष्णू भगवंत परमात्मा. काही गरज होती एखादं म्हणाल त्याला काही काम नव्हतं का कशाला अवतार घ्यायचा? अरे ऐका ना मग तुम्ही म्हणत नाही का हरिपाठ आपली ती माऊलीची आरती म्हणतात ना. बघा बरं का ते विष्णू भगवंताला अवतार घ्यायला काय वेळ लागलाय का? आताचा ह्या कलियुगामध्ये अवतार घ्यायला काय लागले ते तर सगळं समजून घ्यायचं. हे काही
मी यायचं, मी बडबड करायची, तुम्ही मस्त ऐकायचं आणि पुन्हा निघून जायचं. नाही राजे हो, हे समजून आणि समजून घ्यायचं. मी माझ्या माऊलीचं समजून घेतोय, फक्त तुम्ही माझ्याबरोबर समजून घ्या. मी समजून घेण्यासाठी आलो, मी तुम्हाला सांगण्यासाठी नाही आलो. ऐका, खूप गोड परमार्थ आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. महाधन आहे हे, बाकीचं नुसतं धन आहे. या धनाने तुम्ही गाडी घेऊ शकतात, बंगला बांधू शकतात, शेत घेऊ शकतात, पण समाधान मिळू शकत नाही महाराज. तुम्ही म्हटले काय आम्ही समाधानी आहे? बिलकुल नाही. समाधानी माणूस कधीच होऊ शकत नाही प्रपंचामध्ये. फक्त परमार्थामध्ये जर तुम्हाला ती टचिंग झाली ना तरच समाधान आहे. का? एखादा पुरावा देऊ का तुम्हाला? तुकाराम महाराज गर्भ श्रीमंत होते, वडिलोपार्जित त्यांच्याकडं सावकारकी होते. मग त्यांना काय गरज होती ते सगळं सोडून डोंगरावर जायचं, भजन करायचे? कारण त्यांनी विचार केले सगळं आहे हे समाधान टिकत नाही, हे सुख टिकत नाही, आणि म्हणून त्यांनी विचार केला याच्या पलीकडे काहीतरी सुख असं आहे का ते समाधान होईल. आणि मग सहज असं कुठेतरी बसले आणि कोणीतरी सांगितलं का संत कोणीतरी आहे, त्या संताला तुम्ही शोधा, संताचे पाय धरा आणि संत तुम्हाला तुमचं समाधान करण्याचं साधन तुम्हाला देतील. आणि मग कुठं शोधायचे संत? म्हणून मग ते निघले, संतांच्या शोधात निघले. पण बघा आपली परिस्थिती, अंतकरणाचा भाव कसा होता त्यांचा. असं वेळ लागला पाहिजे, आम्हाला वेळ लागला ना. आता जर पाऊस पडला तर आम्ही जर म्हटलं तुम्ही बसा, तुम्हाला वेळ लागलं काय, मग रोप टाकायचं. कारण रोप का टाकायचं तुम्हाला माहिती आहे. कांदे जर लावले तर तो एवढा भाव जातो, एका एकरामध्ये एवढे येते, त्याच्यामुळे तुम्हाला ते सांगावं लागत नाही. आणि करायचं नाही असं नाही बरं का, जरूर करा, पण ते जरी आले ते पुन्हा जाणार, पुन्हा कमा, म्हणजे ते चक्र आहे. म्हणजे त्याचं समाधान होणार नाही काहींचं, तात्पुरतं समाधान होतं. मग तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं एवढं जर असून समाधान होत नसेल तर नक्कीच आपल्याला काय करावं लागेल. आता कोणीतरी निरोप दिलाय, आपल्याला सांगितलं की संत कोणीतरी माध्यम आहे, आपल्याला त्यांना भेटायला पाहिजे. मग कुठे शोधायचं? तर ते निघाले. मग कोणाला विचारायचं? झाड दिसल, झुडूप दिसल, ते विचारायचे काय मी उद्धार पावेन. हा, अरे माझा उद्धार होईल का नाही असं सांगा ना तुम्ही. संत जन म्हणले माझा उद्धार होईल असं कोणी भेटेल का नाही संत, आणि ते मला सांगतील का नाही का जेणेकरून माझं कल्याण होईल. मग असं करत करत भंडारा डोंगर जा, इकडे जा. तर मग एकदा काय झालं बघा, तुम्हाला सांगतो. तुम्हीच म्हणता सापडिले वाटे जाता गंगा स्नान. हा, सापडिले वाटे, ते त्या स्थितीमध्ये पहाट आंघोळीला चालले आणि बघा संत त्यांना शोधित तिथं आले आणि तिथं सापडवलं. म्हणजे त्यांना म्हणले अरे बाबा, अरे उभा राहा ना म्हणले, तू ज्याच्यासाठी तू हाक मारतो बाबाजी चैतन्य म्हटला मी, तुझं समाधान होईल ना ते मी तुला सांगतो. ठेवून हात कुरवाडीला माता सांगितली ने चिंता करावी. बाबाजी चैतन्याकडनं जे काही मिळालं ना, तुकाराम महाराजांना जे मिळालं ना, ते तुम्हाला आम्हाला मिळावं असं मला वाटतं. काय चाटा मारते अन्ना खाली, सांगा ना काय ज्ञानेश्वर म्हटलं, जे काही शब्द काढी ना. आणि मग मी ज्ञानेश्वर महाराज विचारतो, महाराज काय करायला पाहिजे? मग ज्ञानेश्वर महाराज म्हणले ते एक असं ज्ञान आहे, ते ज्ञान पैगा बरवे, ते हे नाही, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आधी आणावे, संताया भाजावे सर्वशेषी. कोण बोललं? माऊली बोलल्या. काय बोलल्या? तुमचं कल्याण व्हावं असं वाटतं ना, काहींचं समाधान मिळावं असं वाटतं ना, एकदम आनंदी जीवन जगावं असं वाटतं ना. मग ते ज्ञान, ते हे नाही, हे ज्ञान आणि ते ज्ञान, ते जर आहे तर नक्की हे ज्ञान पण आहे. मग ह्या ज्ञानाने वकील होता येईल, डॉक्टर होता येईल, नर्स होता येईल, खूप कमावता येईल, पण उद्धार होत नाही ह्या ज्ञानाने. ह्या ज्ञानाने उद्धार होत नाही. त्याच ज्ञानाने उद्धार होईल का? माऊलीचे काय कोणतं ज्ञान आहे ते सांगतात आपल्याला. मग माऊली म्हटले राजा, तुला हमेशाच कायमस्वरूपी जर समाधान व्हावं वाटत असेल ना तर नक्कीच तू त्या ज्ञानाचा संबंध जोड. ते ज्ञान पैगा बरोबर. ते आता ते कोणतं व आम्हाला हेच माहीत नाही अजून. ते आणि हे, अरे ते कोणतं? ते बघा बरं का, ते ज्ञान, ते ज्ञान पैगा, त्याच्यासारखं दुसरं ज्ञान नाही. नाही म्हणले MBBS ज्ञानच आहे ना, बरं त्याच्यासारखं दुसरं इंजिनियर झालं ते नाही. ह्या ज्ञानाला अनेक ज्ञान सांगता येईल, ह्या ज्ञानासारखं का त्या ज्ञानासारखं, पण ते एक असं ज्ञान आहे ना पैगा,
पैगा म्हणजे त्याच्यासारखं दाखवायलाच नाही, बर्वे म्हणजे तुमचं कल्याण ते करतं. बघा बरं का, म्हणजे कल्याण म्हणजे काय बाबा, जे आमच्या मागे एक दुःख लागलेलं आहे, म्हणजे तुमच्या मागे असेल, आमच्या मागे नाही, तुमच्या मागे दुःख नाही का, मरावं असं कोणाला वाटतं द्या यादी करू, नाही आमचा नंबर आम्हाला वाटतं मरावा, नाही ना महाराज मरावंच वाटत नाही, हे दुःख सगळ्यांच्या पाठीमागं लागलं. आणि नेमकं तुम्हाला मरणच नाही, काय बोलता बोलता काही कुठून ना पिऊन आले काय तुम्ही, नाही माऊली सांगतात, माऊलीचं ऐका, माझं ऐकूच नका येण्याचं, माऊली सांगतात एवढा भाव तयार करा तुम्ही. आणि माऊली काही सर्वसाधारण म्हणजे गल्लीबोळाची व्यक्ती नव्हती, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, विष्णूचा ज्यांनी अवतार घेतला माऊली, त्यांचं ऐकायचं महाराज, का ऐकू नाही, त्यांच्यापेक्षा मोठं कुणी नाहीच ना, मग ते ऐक ना, माऊली बोलतात ना, मी समजून घेऊन राहिलो, मला पण दुःख नकोय, मला समाधान पाहिजे, मला पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू, तुम्ही म्हणाल काय फरक पडतो, काय फरक पडत नाही तुम्हाला असं वाटतं का, हरिनाम विसरलीन गाड कुंभारीत झाली, तुम्हीच म्हणता का नाही, फरक पडत नाही. आता जर ह्या नरदेहामध्ये येऊन देवे दिजला भजना गोमाटा, एवढा सुंदर माझ्या भगवंताने हा देह दिला, त्याच्यात 5 पैसे सुद्धा तुमच्याकडनं घेतले नाही. तुम्ही नुसता ताप आला तर हात लावला तर 100 रुपये घेतो डॉक्टर, आणि नुसता ताप आला तर मग किडन्या खराब झाल्या, डोळा गेला, पाय गेला, हे रिपेअर करता करता लाख रुपये जातात. आणि एवढं महाधन तुमच्या हातात दिलं माय बापा माझ्या भगवंताने, ज्याच्यासाठी दिलं त्याच्यासाठी तुम्ही वापर करत नाही. तुम्ही मस्त त्याला म्हणतात दिले इंद्रिये हात पाय कान मुख बोलाया वचन, हा अरे हे दिलंय म्हणलं, दिले हो, दिले इंद्रिय हात पाय कान, ही इंद्रिय दिले ना, हात दिले, पाय दिले, मुख बोलाय वचन, जर वापर केला ना, ज्याच्यासाठी दिले ना माझ्या भगवंतानी, कशासाठी दिले हे करण्यासाठी, ते जर तुम्ही केलं ना, त्याशी जोडशी तू नारायण. हा अरे डोळे कशासाठी दिले, कान कशासाठी दिले, तोंड कशासाठी दिलं, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, अरे अरे डोळे विठ्ठल पाहण्यासाठी दिले, आणि बोलण्यासाठी तोंड त्याचं गुण वर्णन करण्यासाठी दिलं ना. नातं सुद्धा म्हणले जीवा भावाने त्याच्याशी जोडा ना तुम्ही, मग काय परिणाम होईल, हे जे मन आपल्याला कुठेतरी घेऊन फिरतंय ना, हे काय खरं एकदम ते खरं, ते नाही खरं हे खरं, असं करू तसं करू, मग येणे सोसे मन झाले हवं भरी, ते पाठीमागे फिरत नाही, आणि ते लांचवले मन लागलीशी गुढी जिभेने सोडी आईशी केले. बघा मायबापांनो, परमार्थ म्हणजे तरी काय, परमार्थ म्हणजे परम असं गुढ जे काही दडलेलं ते तुम्हाला समजावं, आणि तुम्ही त्याला धारण करावा, त्याच्यावर विश्वास ठेवावा, आणि आपल्यात बदल व्हावा, हा परमार्थ आहे. बघा परमार्थ म्हणजे आपल्यात बदलच झाला पाहिजे. जेवण म्हणजे काय, जेवल्याच्या नंतर ढेकर येतो, चेहऱ्यावर टवटवी येते, त्याला जेवण म्हणतात ना. काय जेवण नुसतं वर्णन करायचं जेवणाचं, जिलेबी असेल, लाडू तसे, आणि ढेकरने आल्यावर काय वर्णन चाललं, मग हे काही वर्णन करून जमणार आहे का. प्रॅक्टिकल जे काही सांगितलं ते तुम्हाला अंमलात आणावं लागेल, हे प्रत्येकाला ज्याचे त्याला करावं लागेल. प्रपंचामध्ये एकमेकाला उपयोग येऊ शकतो, पण परमार्थामध्ये ज्याचे त्यालाच करावं लागेल, कारण आपलीच आपल्याला सोडवणूक करून घ्यायची. म्हणजे बघा आम्ही काय बांधलो का, बांधले नाही का तुम्ही, अरे 184 विनीच्या म्हणजे चक्रामध्ये तुम्ही बांधले गेले. जर आता परमार्थ केला नाही तर 100% देह पडल्याच्या नंतर जाताना जशी वासना असेल ना, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जशी वासना असेल ना महाराज, तसा जन्म माणसाला मिळत असतो. आणि आमची तर काय जाता जाता आम्ही जर परमार्थच केला नाही, आखं डोक्यात गचपण असेल तर ते गचपणच येईल ना. दिवसभर तुम्ही बकऱ्या वळल्या का दिंडीत स्वप्नात येईल का, दिंडीत चालेल, तुम्ही हुरू करणार ना. मग दिवसभर तुम्ही अभंग गुणगान केला अभंगाचा, तर 100% स्वप्न सुद्धा तुम्ही अभंगच करणार. ज्याच्यासाठी शरीर दिलं त्याच्यासाठी याचा वापर करायलाच पाहिजे, मताचा माणूस मी आहे. कारण इथं संत सांगतात, आणि ते ज्ञान झाल्याशिवाय ही गोष्ट घडणार नाही. ह्या ज्ञानाचा फक्त आपलं टकाटक चालेल, पण उद्धार होणार नाही महाराज. तो उद्धार होण्यासाठी तेच ज्ञान, तेच म्हणजे कोणतं, ज्या भगवंताने द्वापार युगामध्ये कृष्ण अवतार घेतला होता, आणि कृष्ण अवतारामध्ये अर्जुनाला एक भ्रम घालता,
की देवा मी जर युद्ध केलं ते मरतील आणि पाप होईल आणि तू माझ्यापासून बाजूला जाईल, हा त्याचा भ्रम होता. अरे ज्याला तू मारतो ते आता तो कोणाकडे बघून मारणार होता, हे शरीराकडे बघून म्हणजे हे दुर्योधन हा काय माझे गुरु हा भीष्माचार्य हे दिसणारे. अरे देव म्हणलं तू बावळट आहे, हे जे शरीर दिसतं ना याला तू न मारता हे मरतं आणि याच्यामध्ये जो आहे ना खरा भीष्माचार्य तो तुला दिसत नाही, त्याला मारायचा प्रयत्न केला तर ते मरत नाही. नाही नाही सिंधती शस्त्रांनी नाही दहाती पावका, कारण ते आत्मा आहे, आत्मा अमर आहे, आत्मा मरत नसतो आणि तो तुमच्यामध्ये आहे. नव्हे नव्हे ते तुम्ही आहे. काय बोलता म्हटले, असं कोणी सांगितलंच नाही आम्हाला. मग आता माऊलीवर भरोसा ठेवा ना. मी म्हणतो माझ्या येड्यावर काय भरोसा ठेवता तुम्ही बावळाटावर? अरे माऊली सांगतात तुम्हाला जर खरोखर तरुण जायचं असेल तर माझ्या माऊलीवर भरोसा ठेवा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या बाप्पांना. पण आमचा विश्वास बसत नाही. आणि इथं सांगितलं विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. विश्वास स्वामीवर सत्ता गाजवतोय महाराज. हो तुम्हाला सांगू का, विश्वास फक्त पाहिजे माणसाचा त्या तत्वावरती. तत्व म्हणजे काय, तत्व अशी. बघा तुम्ही जरा बारकाई ना आता साधं काही तर माझ्या समोर म्हटले, मी खूप उंच घेणार होतो पुढे 18 अध्यायामधलं, पण मी एक साधारण विचार केला. ही मंडळी पारमार्थिक आहे पण ती आज म्हणजे डीपीला जोडले नाही ना, मीटरमधून घेतलेलं आहे. मीटरमधून लाईट पडतो लागतो पण डीपीवरला कनेक्शन कट झालं ना बसा बाबा जे आहे तर मीटरच बंद पडतं. मग डायरेक्ट कुठे जोडायला पाहिजे, हो डीपीला जर जोडलं ना तर मीटर कधी बंद पडत नाही, घरातले लाईट कधी विझत नाही. म्हणून थोडासा मी विचार केला की विषय काय मांडायला पाहिजे नेमका. हो तर आपल्याला दोन्ही बाजू घेऊन चालायची, तर तुम्हाला पण कळलं पाहिजे आणि यांचं पण समाधान झालं पाहिजे. ही मंडळी माझ्या बरोबर आली, ही सगळी सुज्ञ मंडळी आहे. म्हणजे तुम्ही काय वेडे नाही, म्हणजे याचा अर्थ तुम्ही वेडे आहे का? सगळं कळतंय तुम्हाला, ह्या जीवाला सगळं कळतं. रोड कळतो, गाडी पडलेली कळती, कांद्याचं पट्टी कळती, जेवरीचं पोतं टाचायला कळतं, बायको कळते, पोरे कळतात, दिसरी कपड्याला झाली नाही हे कळतं. हे सगळं जाणतो जीव, पण तो स्वतःला जाणत नाही मी कोण आहे. भाषा कळली तर बरोबर माझी. बघा तुम्ही मायबापानं सगळं जाणतो हा जीव, याला सगळं जाणायला जमतं पण स्वतःला तो जाणत नाही, हे त्याचं अज्ञान आहे. आणि तेवढंच अज्ञान घालवायचं आपल्याकडे. मी कोण आहे नेमका, मी कोण आहे? तुम्ही म्हणाल मग हे काय मी म्हणतो हे तुम्ही नाही ना. आता मी जर तुम्हाला विचारलं तुमच्या अंगावरती काय आहे, सांगा बाबा तुमच्या अंगावरती काय आहे, काय सांगा ना अंगावरती? कपडे. बरोबर, राईट बोलले. मी म्हणतो कपडे नाही ना. तुम्ही म्हणाल काय डोळे गेले खासाला पडले का? तुमचंही बरोबर आहे आणि माझंही बरोबर आहे. तुम्ही कपडे म्हणले, त्या कपड्याचं अधिष्ठान तुम्हाला माहीत नाही, तेवढंच माहीत करून घ्यायचं. मी म्हणलो कापूस आहे, हे एकदम बरोबर आहे. कापसापासूनच कपडे बनले, पण त्या कापसाला विसरून गेलो, कपडे डोक्यात फिट झाले. म्हणून लग्नामध्ये रुस्या फुगे होते, हलकं घेतलं भारी घेतलं, ह्या कलरचं त्या कलरचं वेड्या. हो अरे सगळ्यात कापूस आहे ना, बरोबर आहे का नाही? हे जर ज्ञान झालं तर जाऊ द्या, बरं नाही तर चला कसं बी ना काही कापूसाचे. बरं अंगावर परफेक्ट सोनं आहे त्याला तुम्ही दागिने म्हणतात. अरे सोनं आहे ना तरी दागिने म्हणतात. ते आकाराला आलं म्हणून ते सोनं काही बदललं का? म्हणजे गळ्यामध्ये मणी झालं मंगळसूत्राच्या म्हणजे साखळी समजा चेन, ती जरी चेन म्हणते पण सोन्यात काही बदल झाला का? ते आकाराला सोनं आलं. तद्वत त्या नियमाप्रमाणे माझा परमात्मा आकाराला आलेला आहे. आकार जरी गेले, ती साखळी जरी भट्टीमध्ये टाकली तर ती सोनच आहे, सोनच आहे, सोनच होतं, म्हणून ती कुठे गेली नाही. तसे आकार गेले काय ना आले काय, याच्यामध्ये असणारा आत्मा तो देव जशाचा तसा राहतो, हे आम्हाला समजून घ्यायचे. ते तुम्ही आहे. जर ते तुम्ही आहे तर मग आपल्याला मरण कुठे सांगा बरं? मरण हे शरीराला आहे. तुम्ही म्हणता शरीर देह जाईल जाईल ने असे काळोबा खाईल. देह काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे? काय बरं आपलं काय आहे? म्हणजे वेडे का म्हणजे एवढं घर आहे, एवढी इस्टेट आहे. बरं जाताना कोणी घर म्हणलंय का माझी ताई चालली, मी माझ्या ताई मागे निघालो,
त्या घराने असे कितीतरी वाटी लावले, पण या जाणाऱ्याने कधी समजूनच घेतलं नाही घर काय मी काय. ते घर नाही हे घर, ते घर तर डोक्यातूनच काढा भित्तीचं आणि दगडाचं. हे घर हे सुद्धा घर आहे. या घरामध्ये आपण वास्तव्याला आहे आणि या घरालाच मी म्हणतो, याच्या संबंधाने माझं म्हणतो. इथं हे अज्ञान आहे आणि तेवढंच अज्ञान घालवायचं फक्त, बाकी काहीच करायचं नाही. तेव्हा समाधान होईल. आणि ते अज्ञान घालवण्यासाठी ते ज्ञान पैगा बरवे. अज्ञान घालवण्यासाठी तेच ज्ञान झालं पाहिजे. कोणतं? ज्या द्वापारयुगामध्ये ज्या भगवंताने अवतार घेतला कृष्ण, आणि त्या कृष्ण अवतारामध्ये भ्रम झालता, भ्रांती झाली कोणाला, अर्जुनाला. एवढा विद्ध करणारा धनुर्धर विद्येत सगळा परफेक्ट असणारा, ते बघितले, मोह तयार झाला. म्हणले हे माझ्या हातून मरतील, मोठं पाप होईल देवा आणि तू बाजूला जाशील रे. अरे वेडा आहे म्हटला, तू आज्ञेने भ्रष्ट आहे. तू जरा मी तुला सांगतो ऐक ना. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये बघा बरं का, कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग 3 कांड सांगितलेले आहे. हा, आणि हे सगळं सांगितलं म्हणले बघ आता कुठल्या तरी मार्गाने तू निघ. मग तो कर्म मार्गाने निघाला. वाट्याला क्षत्रिय आहे म्हणले ना, तू तुझं कर्म फक्त कर, मी मारतो ते मारतात हे डोक्यातून काढ. बघा ना, बसला झाला मेळ राव. हो, पण कधी 11व्या अध्यायामध्ये हे सांगत जेव्हा श्रीकृष्ण भगवंत त्याचे गुरु झाले आणि गुरु जेव्हा हे ज्ञान दिलं ना, तेव्हा तो जागेवर आला. म्हणलं नाही देवा, अरे अरे म्हणजे काही येडाच मला नाही तो. आणि मग म्हणायला लागला देवा तुम्ही भगवंत साय, आणि अगोदर ते नव्हते का? आणि मग तुम्ही पहिले देव नाही का? आता देव मी सांगितल्यावर झाले. अरे पहिले देव आहे ना, पण तुमचं अज्ञान आहे ना. मी एक स्त्री आहे आणि तो एक पुरुष आहे. माझ्यासारखं कोण नाही आणि माझ्यासारखी कोण नाही. तुम्ही कोण आहे? तुम्हाला ओळखा ना राजा हो. माझी माऊली सांगते, निवृत्तीनाथ माझे गुरु झाले आणि त्याच्यानंतर मला माझा भगवंत दिसायला लागला. कोण म्हणतो? ज्यांनी अवतार घेतला ते ज्ञानेश्वर महाराज म्हणले मी गुरु केल्याच्या नंतर मला कळलंय. तुम्ही म्हणतात ना, हे अभंग गातात ना, ज्ञानेश्वर महाराज म्हणले ना, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. कोण म्हणतं? ज्ञानेश्वर महाराज म्हणले मी तरलो बा म्हणले. महाविष्णूचा अवतार त्यांनी असं म्हणालं. म्हणले हो तुम्ही देवाचा अवतार, तुम्ही तरलो म्हणजे काय नेमकं झालं? तर मग त्यांनी सांगितलं, ज्ञानदेव म्हणले तरलो तरलो, आज उद्धरलो गुरु कृपे. आज माझा उद्धार झाला माझ्या गुरुच्या कृपेने. गुरु परंपरा यातची नाही महाराज, ही कधीची आहे. तुम्ही गातात ना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ पहिलं चंद्र तारंगणे सूर्य काहीच नव्हतं. ते जे होतं ना, कानवा तेरे तेरे, तुम्ही गातात ते मला गाता येत नाही बिलकुल नाही. मला तो माझं काहीच नाही महाराज. फक्त मी एक निरोप देणारा माणूस आहे. मी तुम्हाला पहिले सांगितलं माझं काहीच नाही. माऊली जे काही सांगतात ना, मी ते समजून घेत असताना तुम्ही माझं बरोबर समजून घ्या. मी सांगायसाठी आलो नाही, मी समजून घ्यायसाठी आलो. इथं मी समजून घ्यायसाठी आलो माझ्या माऊलींचं. कारण मला गुंत्यातून सुटायचं फार मोठा गुंता आहे. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. अरे म्हणून हा जीव बेला आणि विठूशी शरण गेला. देवा म्हणले मेळ बसत नाही, नको नको म्हणले. मला नको वाटतं रे जन्म मृत्यू. कारण डुकरं कुत्रं मांजरं गाढवं सगळीकडे मी जन्माला गेलो, सगळं दुःख आहे म्हणले. म्हणून भगवंताला दयाली माझं लेकरू आहे. ममय वंशी जीव लोके जीव भूत सनातन हा मनसृष्टी नेंद्रिने प्रकृष्टानी कर्षिती. माऊलीचं म्हणणं माझं नाही बरं का, माझं काहीच नाही, अजिबात नाही. हे सगळं माऊलीचं आहे आणि मला समजून घेण्यासाठी मी बसलोय. माझा आनंद याच्यामध्ये व्यक्त होतो की माझी माऊली किती गोड मला ज्ञान सांगते, माझा उद्धार होईल असं मला सांगते. हो, भगवंत सांगतात व सगळा हा जीवसृष्टी माझा अंश आहे. हो माझा अंश आहे. पण हा काय झाला, भरती आली ना समुद्राला, पाणी वर गेलं आणि काही खड्ड्यात राहिलं ते इकडं आलंच नाही, बाकीचं आलं त्याला माझ्या वाटायला त्या खड्ड्यामध्ये, आणि ते झालं मीठ. मग मीठ झाल्यावर मग भरल्या गाड्या, मग त्याला बरं वाटलं गाडी चालते. तिथून गेलं कंपनी टाकलं, खडाड खडाड म्हणले आता काही खरं नाही, खडखड 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 खडखड
तुकडे झाले. मग ते म्हणणार जरा अवघड झालं, आपण तिथं थांबायलाच नाही, पण आपण तिकडे जायला बाकीचं गेलं शान झालं. म्हणलं आपली झाली फुजी ते, बरं जाऊ द्या. पॅकिंग झाली, पुन्हा गाड्या भरल्या. ते म्हणलं अरे मजा आहे म्हणलं, आता तर मस्त चाललं बघा, खूप झालं. आलं तर तू तिकडे म्हणले अरे वा 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 वा, माझी माया आली, घेतलं द्या म्हणले 1 किलो भर नेलं बरणीत. वा वा, मग ती बरणीतून काचीतून बघत आहे. आणि मग माझ्या माईने काय केलं, आपलं काळं मसाल्याचं भाजी करायची होती, काढलं आणि मारा बाया बाया बाया, मिरची घेतली आणि मिरचीचं रगडा सुरू झाला ना, लागला आरडायला. अरा म्हणले आता काही खरं नाही. मिठाची संगत झाली कोणाला, त्या मिरची बरोबर. मग म्हणलं शहाणं बनायला पाहिजे तो, इथं थांबल्याचा लई घोटाळा झाला. केलं बसलं ना आता, आणि इकून तिकडे तेल टाकलं, चर आलं आणि दिलं टाकून त्याच्यात. मग तर म्हणलं मेलो मेलो मेलो, उकळायला लागलंय. मिरची बरोबर सहन केलं, पण आता त्याला तू उकळतंय ते काही खरं नाही. म्हणला शहाणं होऊन सनी निघून जायला पाहिजे. नादी लागलोय म्हणले त्या डबक्याच्या. ऐका बरं का, कोणतं डबकं, कोण नादी लागला हे तुम्हाला समजून सांगायचंय सोप्या भाषात. आणि मग महाराज बरं त्याने एवढं सण केलं, जाऊ द्या, उकळलं, शांत झालं आणि सारखा आला. म्हणलं वा वा काय भाजी. मग ते बारा खूप झालं. अरे म्हणलं काय खूप झाला माणूस. आता मी म्हणले माझी किंमत वाढली. आणि सकाळी गेला हा माणूस महाराज, आणि जेव्हा बाजूला टाकलं त्याचा वास सुटला, याने नाक दाबला. अरा म्हणला आता तर लईच अवघड झालं. अरे आपला वास सुटला. म्हणले कशामुळं, याची संगत केली म्हणून, याची संगत केली तर वास सुटलाय. मग सांगा महाराज, आपण कशाची संगत करतो? आपण कोण आहे? शिव आहे आपलं स्वरूप, सच्चिदानंद आपलं स्वरूप आहे. पण आपण काय केलं, इथं आलो आणि यालाच मी म्हणायला लागलो, ह्या डबक्यात आपल्याला बरं वाटतं तुम्ही खावं प्यावा लेवा नसावा नटवं माझं तुझं बरं वाटतं. आणि दुःख सुरू झालं, आता काही खरं नाही, असंच झालं तसंच झालं, तो तसा म्हणून. पण तुला ओळख ना, याच्या नादी नको लागू ना. हा देह तुझा नाही, हा पंचमहाभूताचा देह. पृथ्वी आप तेज वायूने आकाश, त्यांनी 5 तत्व एकत्रित दिले, हा बंगला तयार झाला. बघा हा बंगला आहे. इस बंगले को 10 दरवाजा, बीच में पवन का खंबा. इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन का खंबा. अरे आवत है जावत है, कोई बे नहीं निकम्बा. बंगला कूप बनाया बे, अंदर नारायण सोया. बंगला कूप बनाया बे, अंदर नारायण सोया. बंगला नाही का, त्या बंगल्यामध्ये कोणीतरी भाऊसाहेब झोपलेला आहे, कोणीतरी एखादी सुगंधाताई सविताताई झोपलेली त्या बंगल्यात. ह्या बंगल्यात सुद्धा जो आहे ना तो नारायण आहे आणि ती तुम्ही आहे. पण तुम्ही हा बंगल्याच्याच नादी लागले ना, हा बंगलाच माझा म्हणायला लागले. आणि ज्याच्यासाठी तुम्ही झोपले त्याची ओळख करून घेतली ते तुम्ही आहे. मग जसं त्या बंगल्याला एक मेन दरवाजा आहे, खिडक्या आहे, तसा हा बंगला आहे. याला मेन दरवाजा आहे ना, जिथून तुम्ही आईच्या गर्भात असताना प्रवेश केला, 10वा दरवाजा बंद झाला टाळून. ब्रह्मरंध्र म्हणतात त्याला. रंध्र म्हणजे होल, ब्रह्म म्हणजे श्वासाच्या माध्यमातून माझ्या परमात्म्याने श्वास आहे ना, श्वास त्याच्यामध्ये त्या श्वासाचा म्हणजे त्याला प्राण म्हणतो, त्या प्राणाच्या माध्यमातून ते चैतन्याने प्रवेश केला. आणि मग ते बाळ हलतं, तुम्ही म्हणता डोळे लागले. हो, हे का हात का हलतो माझा? तो आहे म्हणून हात हलतो महाराज, तो आहे म्हणून आवाज आहे पडतो महाराज. आणि त्याची ओळख होणे म्हणजे ती तुम्ही आहे ना. पण शरीरालाच मी म्हणतो. मग शरीराला जर काही झालं जखम तर मला गेले ना आले पोट दुखत आणि आम्हाला मरण, आम्हाला जन्म. तुम्हाला मरण नाही, तुम्हाला जन्म नाही. जिथं तुम्ही सच्चिदानंद जर स्वरूप माझा भगवंत पहिला होता, आज आहे आणि उद्या राहणार आहे. कारण तो शाश्वत आहे आणि हे शरीर नाशवंत आहे. हे आज आहे उद्या दिसणार नाही. पण अज्ञानाने आम्ही याला मी म्हणतोय. आता बघा ना, तुम्ही मला जर खुली भाड्याने दिली, तुम्ही एक 11 वर्षाच्या करारावर, तर मी सुद्धा बाहेर निघत नाही त्या खोलीतून. मी म्हणतो माझीच आहे. बघा आता कोर्ट कचेरी होतात महाराज. मग कोर्टात जर त्याला खेचलं, उभं केलं, अरे म्हणले त्याची खोली रिकामी करून देणं, हे म्हणले त्याचं काही संबंधित, ती खोली तर माझी म्हणले. मग अरे म्हणले तुमची खोली आहे, मग काही कागदपत्र दाखवा ना, खरेदी खत वगैरे. म्हणले नाही. तर त्यांना विचारलं तुमचं त्याने खरेदी खत दाखवलं. मला जेलमध्ये टाका ना, हराम करलं. मग कोणता जेल, कोणता घर? ह्या घरामध्ये बघा हा जीवात्मा, तो स्वतःला विसरला, जीव होऊन याच्यात राहिला. या घराला मी म्हणल्यामुळं हा जीव अवस्थेत आला, जीव झाला आणि याला सोडायला तयार नाही.
मग ज्यांनी हे बंगला दिलेला आहे पंचमहाभूतांनी, पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आपल्याला वेळ फार कमी सांगायला, पण सोप्या भाषेत सांगतो, ही मंडळी हे समजून घेणार. आणि मग हा याच्यातून बाहेर पडत नाही, मग याला निरोप येतात. आता हा निरोपाचे ना संत सांगतात, राजा हे शरीर तुझं नाही आहे, तू काय याच्यावर कब्जा केला तरी मी ऐकत नाही. हे कधी मला चला ना प्रवचन, नाही आले आले, अहो कीर्तन काय आले माझं पोट दुखत, काहीतरी चाटा चुटा. आणि यमाचा दूत आल्यावर ते म्हणले की मी जेवू द्या जरा. अरे सगळे रडू राहिले, ताटे बाजूला याला जावं लागत निघून. बघा ना तुम्ही. आणि मग तसं झालं ना, जेव्हा सरकारी ते आलं ना समज मला बंगला सोडून होतं, अहो तटक्यात उठलो. बाईक म्हणली का हो येडी, काय म्हणली समज आलं कोर्टात जावं लागलं. मग कोर्टात उभं केलं, खूप शाबीत झालं नाही, जेलमध्ये टाकलं. कोणत्या त्या जेलमध्ये. आणि सांगितलं जोपर्यंत तू म्हणत नाही माझं घर नाही त्यांचं त्याला देत नाही तोपर्यंत जेल बघायचं. आता हे टाकून द्या. ह्या घरामध्ये आपण राहतो, या घराला मी म्हणतो कब्जा केला. करा रे. कोणाचं 100 वर्षाचा असेल, कोणाचं 90 वर्षाचं करा, कोणाचं 50 वर्षाचा, आपल्याला आयुष्य येतं नाही. मग मला जर येताना मला 90 वर्षाचा करार झाला, 90 वर्ष झाल्यावर ते आपल्याला समस्या येतात, गुचक्या लागणं काहीतरी, तरी म्हणजे पोरावं नाही रे दवाखान्यात. अरे करार संपला, निघ याच्यातून बाहेर, खुशीनं निघ ना देवा, करार संपलेलं मी आता बाहेर पडतो, असं कोणाला वाटतं का? मग आता हे निरोप चालले ना, हे काय निरोप बाबा, हे दे तुझा नाही, तू भजन कर देवाकडे जा. कुठे ऐकतो माणूस? वेळ नाही होतो, टाईम नाही, कटाळाच होतो, कंबर दुख होतं बसताना. आणि यमाचा दूत आल्यावर म्हणतो का नाही थोडंसं आता मला आराम करू दे, हे निघ म्हणला. बायका पोरं रडत आहेत, निघावं लागत आहे. मग धर्मराजाच्या तिथंच त्याला उभं केलं जातं. अरे बाबा म्हणले, अरे पंचमहाभूताचं शरीर त्यांचं त्यांना देऊन टाकलं. हे म्हणलं माझं आहे, बरं काही पुरावा, आता याच्याकडे पुढे पुरावा. मग पंचमहाभूताला विचारलं. मग पृथ्वीचे 5 तत्व याच्यामध्ये, हे पृथ्वी म्हणजे जमिनीचे 5 तत्व आहे मला, आप म्हणजे पाण्याचे 5 तत्व आहे, तेज म्हणजे अग्नीचे 5 तत्व आहे, वायू म्हणजे वाऱ्याचे 5 तत्व आहे, आकाश म्हणजे पोकळीचे 5 तत्व आहे. 5 तत्व देऊन सांगा. हा पंचकूट झालेला हा स्थूल देह, हा जड आहे. याच्यामध्ये एक सूक्ष्म देह आहे, तो 33 तत्वाचा, कोणी 25 तत्वाचा, कोणी 19, कोणी 17. शास्त्रकाराने त्याचं वर्णन केलं, आपल्याला वेळ नाही. त्याच्यानंतर एक कारण देह आहे, एक महाकारण देह. 4 शरीर आहे आपल्याला, आम्हाला काहीच माहिती नाही. आम्हाला 4 मुख आहे, परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी. हो अहो आता काय बोलायचं, 4 आश्रम, 4 वर्ण, हे सगळे इथे आहे. पण याच्या पलीकडे आपण, हे म्हणजे आपण नाही. ग्रस्ताश्रम त्याच्यात आपण ग्रस्ताश्रमात राहून आपण त्याची शिकरूप व्हायला, पण आपण त्याची एवढं एकरूप झालो ना, बांधून तरी भांडतो, दगड तरी इकडे सारखतो, बोचकडी तरी करतो, चाटा चुटा तरी मारतो. तुला जायचं आहे सोडून, कशाला नाटकं करतो? पण आम्हाला जायचं हे डोक्यातच नाही अजून. पण करार झालेलं आहे, तुम्हाला माहीत नाही. आता मी उतरायचं तिकीट काढतो का बसायचं तिकीट काढतो? मी आता नगरहून बसलो, मी आलं ते गंगापूर, म्हणजे बसायचं आहे उतरायचं आहे ते? अरे उतरायचं आहे ना, वैजापूर आलं ते उतार, मी आलं थोडं बस, हे उठ मला तिकीट संपलं. मग मी डोक्यात ठेवा का नाही का मी नाहीच गाडीतून उतरायचं केलं, ते उतरवतील ना मला, मग खुशीनं उतरव ना, तिकीट संपलेले. तसं नाही, आपण येताना आपलं आयुष्य आपण बरोबर घेऊन आलो. तो करार केलेला पंचमहाभूताशी, ज्या टायमाला ते संपणार, ते जाणार एक दिवस, देह जाणार आहे, त्याला काळवं खाणार आहे, काळाचं ते खाद्य आहे देह बरं का. आणि धन आहे कुबेराचं आहे, आपलं काहीच नाही. पण किती कब्जा केला आपण हे शरीराला. मी म्हणतो याच्या संबंधाने पसारा माझा म्हणतो, म्हणून तर आम्ही तुम्ही दुःख भोगू राहिलो ना महाराज. विनाकारण एवढा कब्जा केला, मग काय करी द्यायचं वाटू नका. पण खेळ म्हणून खेळा. जसे लहान मुलं बोल काही म्हणजे लग्न लावतात, बुंदी बिंदी काहीच नसतं, पण खुशमध्ये. आणि आई जर वरळली तर सगळं इकडे तिकडे फेकून पडून जातात. बरोबर आहे की नाही? त्यांना कळलं, कारण हा खेळ आहे. मग आम्हाला का कळा ना, हा खेळ आहे. खेळ नाही का? एक दिवस मोडत नाही का? मग अज्ञानीला सत्य समजलं ना, त्यात एक लहान मुलगी रडती ना, तिला ती म्हणली खरं आहे नवरदेव नवरी माझं हे चाललेलं, आणि मोठी पळून झाली. मग मोठे कोण पळून जाणार आहे या विश्वामध्ये? संत. आणि लहान कोण? आम्ही जीव. इतकं चिपटून घेतलं ना त्याला, माझं मी, माझं मी माझं. संत म्हणले, मग म्हणले ना मला, उठा जागे वारे आता न, उठा जागे वारे आता,
स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. म्हणले कशासाठी? म्हणले भावे चरणे ठेवा माता, भावे चरणे ठेवा माता. अहो मी म्हणलं कशासाठी? सुखव्यथा जन्माच्या. म्हणले का? धनदारा पुत्र जनन, धनदारा पुत्र जन. बंधू सोये रे पिसून, बंधू सोये रे पिसून. सर्व मिथ्याय जाणून, सर्व मिथ्याय जाणून. खोटं हे खरं नाही. मग काय करायचं? शरण रे गा देवासी. काकडा म्हणतात मला असं वाटतं तुम्ही लोकांना, कारण मी ऐकतो. मला गाता येत नाही, मला म्हणता येत नाही महाराज, पण मी ऐकतो. आणि त्याच्यात मी ऐकतो, अरे बापरे. पण एवढं जरी सांगितलं ना, माया विघ्ने भ्रमला खरे, आहे ना पुढं, मी माझ्याने घोरे काहीतरी आहे पुढं तुम्हीच म्हणा आता. अरे हे किती भ्रमिष्ट जीव झाला. एवढा असताना तो माझं मी म्हणतो, अरे हे खोटं आहे. मृगजल असताना झळाया, हरण खरं पाणी म्हणून मेलं, त्याला माहीतच नाही खरं पाणी नाही हे मृगजल आहे. मग तसं आमचं तुमचं पण झालं ना. हे खोटं असताना याला खरं समजून सनी मरायची पाळी आली महाराज आपली. किती दुःख बघतो आपण विनाकारण. खेळ म्हणून खेळा ना, कारण एक दिवस जायचंय आपल्याला. आपलं ठरलेलं आहे, आपलं आयुष्य पंचमहाभूताशी आपला करार झालेला आहे. त्यांचा रूम त्यांना खाली करून द्यायचा, पण हा जबरदस्ती करतो, कोर्टात जातो, भानगडी जेल भोगतो. आणि जर हा देह आपण पंचमहाभूताचा आहे, हा त्यांना जर दिला नाही आणि वासना जर शिल्लक राहिली ना, मग 184 फेरे फिरू लागतो. बापरे बापरे बापरे, 184 फेरे एका म्हणजे याच्यामध्ये कोटी कोटी जन्म घ्यावं लागतात महाराज. खूप मजा आहे. कबीर महाराज ते इतकं सुंदर सांगतात. हे जर तुम्हाला आम्हाला जे मिळालंय ना, ते इतकं सुंदर सांगतात की एवढा नर्ले तुला सुंदर मिळाला ना राजा, तो कशासाठी दिला म्हणले तू ऐक जरा. आणि एवढं कमळासारखं तुला मुख दिलं ना, तर कबीर महाराज म्हणले, कमलमुख, अरे कमलमुख राम भजन को दिया, कमलमुख राम भजन को दिया. कमळासारखं मुख जर दिलं असतं रामाचं भजन करण्यासाठी, आपल्या लक्षात नाही, हे अचानक नाही, हे सहज नाही मिळालं. याच्यासाठी किती फेरे घेतले. कबीर महाराज म्हणले 184 फेरे फिर कर. किती फेरे फिरलो? 184 फेरे फिरलो. डुकरं झालो, कुत्रं झालो, बैल झालो, गाढव झालो, ढेकणं झालो, चाल झालं, सर्व पशु पक्षी हे सगळं फिरलोय. 184 फेरे फिर कर, सुंदर नरतनु पाया. सुंदर नरतनु म्हणजे शरीर मिळालं, पण कशासाठी? कमलमुख राम भजन को दिया. केलं तर चांगलीच गोष्ट आहे. हे काय मी नाही सांगत, कबीर महाराज सांगतात, त्यांचा निरोप मी देतो. मग तुम्ही करतात की नाही ज्याची त्याने ठरवणार, ज्याच्यासाठी दिले त्याच्यासाठी वापर करा ना. मग हा जीव काय करतो? हा भला बिलिंदर खाया पिया आराम से सोया, अरे नाक जमाना खोया, आणि कमलमुख राम भजन को दिया. सांगा बरं, किती सोपं आहे, किती सोपं आहे ते. अवघड का झालं? 1 नंबरचं अज्ञान. कोणतं? की या शरीराला मी म्हणतात आणि या शरीराच्या संबंधाने माझं म्हणतात. इथं आपण अडकलो. तेवढं समजून घेण्यासाठी ते ज्ञान पैगंबरी इथे यायचं आपल्याला. ते म्हणजे कोणतं? द्वापार युगामध्ये ज्या भगवंताने कृष्ण अवतार घेतला, त्या कृष्ण अवतारामध्ये भ्रमिष्ट झालेल्या अर्जुनाला दिलं ते ज्ञान. ते मिळालं आणि तो तयार झाला बाबा विद्याला. विद्या केलं त्याने. ते ज्ञान झाल्याच्या नंतर त्याचा भ्रमच गेला. आणि कोणाला दिलं? तुम्ही म्हणतात ना, उद्धवाला झाला कृष्ण जाता जाता, म्हणतात ना हरिपाठात. ते जाता जाता नाही, जाता जाता म्हणजे कुठं? निजधामाला चालले ते भगवंत. निजधाम म्हणजे काय हो? हे त्या उद्धवाला कळलं नाही, तो रडायला म्हणजे काय देवा, निजधामाला चालले, मला कळलं म्हणजे मला सोडून चालले का? त्याच्यासाठी आखा एकनती भागवत वाचा म्हणजे कळेल निजधाम कुठे. निज म्हणजे स्वतःमध्ये असणारं, धाम म्हणजे तो परमात्मा माझं ते स्वरूप आहे, त्याच्याशी फक्त एकरूप होणे, याला निजधाम म्हणतात. कुठे भगवंत म्हणलं बावळाटा मी चालू रे तुला सोडून सरी. म्हणून आखा भागवत 11 म्हणजे 12 स्कंदाचा म्हणजे आपला हे भक्तिमा आपलं महापुराणे
बघा त्याच्यातला 11वा स्कंद उतरला नाथबाबाने, प्युअर सोल्यू ज्ञान, आणि ते तुम्ही बघा 31 अध्याय बारकाईने बघा म्हणून. आणि मग हे सगळं सांगत गेलं रुद्राचा भ्रम गेला. देवा म्हणलं तू गेलाय नाही ना आलाय नाही, तू तर माझ्यातच आहे ना. निज धाम, निज म्हणजे स्वतःमध्ये असणारं सच्चित आनंद आपलं स्वरूप आहे, ते धाम आहे. फक्त त्याच्याशी कृप व्हायचं, पुढे जायचं न्यायचं. देव प्राप्त करायची वस्तू नाही महाराज. देवच तुम्ही म्हणजे काय बोलता, काही चाटा मारता का? मग तुकाराम महाराज ऐकणार की नाही? तुकाराम महाराज म्हणले देव पावायासी गेलो आणि देवचे भाऊने ठेलो. अरे मी देवाला शोधत असताना मी देव झालो. मग मला कळलं का मी तो आहे, मी तो आहे, मी तो आहे, मी तो आहे, मी तो आहे. बघा बरं आहे का? तुम्ही म्हणतात ना आपलं रूप पाहता लोचन म्हणतात ना. मग ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु केल्याच्या नंतर त्यांनाही कळलं आणि मग आतून निघलं. आपण त्याला गातो, गाऊ नका असं नाही बरं. तुम्ही म्हणा तुला गाता येत नाही म्हणून तू काय नाव नाव ठेवतो. मला अधिकारच काय तुम्हाला नाव ठेवायचं? मी त्याच्यासाठी आलोच नाही. मी मला टेप लावायला आलो. माझी भितडीकडे ते कल्ली आणि माझ्या सावलीला बसणं मडकील ना. मग भितडीला टेप लाईत चालायचा. हे भितडीला टेप लागतात, आपल्यालाच आपला टेप लागला पाहिजे. आपण कुठे आपण करतो काय नेमकं? परमार्थ चालला पण तो शास्त्र शुद्ध चालला का नाही? बरोबर आहे का नाही? हे तर कळायला पाहिजे. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराज बघा निवृत्तीनाथ त्यांचे गुरु झाले. आणि गुरु झाल्याच्या नंतर मग त्यांना ते त्यांच्या आतून बाहेर पडला तो आनंद. मग ते म्हणले रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने, तो हा विठ्ठल बरवा. इथं थांबायचं. बघा बरं का आता गंमत बघा तुम्ही. जेव्हा अनुग्रह झाला, ते तत्वाची ओळख झाली, ते ज्ञान निवृत्तीनाथांनी त्यांना सुद्धा गहिनीनाथांनी दिलं. पुढं जा आदिनाथ गुरुपर्यंत जा. ही परंपरा आहे, ही संतांची परंपरा आहे. आधी अनादी कालाचं ते तत्वज्ञान. हो, पार्वती मातेने भांडून घेताना मच्छीच्या पोटामध्ये ज्यांना ऐकलं तो मच्छींना, तिथून गुरु परंपरा चालू झाली. शंकर भगवंत परमात्मा एकांतात जाऊन डोळे झाकून चिंतन करत होते. आणि पार्वती मातेने विचारलं का? म्हणले काय चिंता करतात सारखे एकांतात जातात, काय चिंता तुम्हाला काय? म्हणजे मी देवाचं चिंतन करतो. ती म्हणली तुम्ही देव आहे ना? म्हणले नाही, मी नाही देव. आणि मग तुम्ही म्हणतात का माई देवांचा देव? काय म्हणतात ना? पाहिला पाहिला, हा पाहिला पाहिला. ए राधे काही तुला अक्कल आहे की नाही? तू जरा आनंद नाही म्हणले, तुला पाहिलं की नाही म्हणले? बघा ती किती सुंदर पोरग जन्माला आलं म्हणले, यशोदा मातेचं नंदाचं. आणि मग त्या आनंदात म्हणालेला पाहिला पाहिला नंदाचा नंदन. गागा राधे तुला काहीच? ती म्हणले त्यात काय नवलं. म्हणजे का बरं? तुम्ही जे म्हणतात ना तो पहिलाच तुम्ही पाहिला. तुम्ही जे गातात नाही हे तुम्ही त्याला तोडीत नाही. आपण पाहिला पाहिला म्हणतो तसं नाही. ते पाहिला पाहिला पहिलाच तुम्ही पाहता त्याच्यात नवल काय म्हणलं? तो देव आहे, तुम्ही त्याला पोरग समजून राहिले. बघा बघा तुम्ही आता. मग तुम्ही पहिलेच नाही का? तुम्ही पहिलेच आहे, ही ओळख होत नाही आपल्याला. म्हणून आपलं एकमेकाशी जमत नाही. आम्हाला स्त्री दिसते, आम्हाला अमुक दिसतो. आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणले मला माझ्या सद्गुरूने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला ते ज्ञान दिलं. आणि मग मला दिसलं म्हणले ते सुरू. आणि आनंद झाला. डोळ्यांनी कोणत्या बघितलं? लोचन म्हणजे डोळे. ह्या डोळ्यांनी नाही दिसत, ते ज्ञानदृष्टी उघडली. आमची ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. हो, ज्ञानाचे चक्षु उघडायला पाहिजे. आणि ज्ञानाचे चक्षु उघडण्यासाठी ते ज्ञान झालं पाहिजे संतांच्या मार्फत. ते माऊलीला झालं. आणि मग माऊलीने बघितलं तर म्हणले रूप पाहता लोचने. मी रूप बघितलं, माझ्या डोळ्याला आनंद झाला. नाही, डोळ्याने बघितलं ते रूप. आणि साजनी म्हणजे बुद्धीला आनंद झाला. म्हणजे असं काय सांगा ना. आम्ही म्हटलं म्हणले तो जो आहे ना पंढरपूरला विठेवर कठेरुबा, तो जो आहे ना तो हाय म्हणले. हा म्हणजे या बॉडीमध्ये असणारा आत्मा, हा देव, हाच हा निर्गुण निराकार माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी सगुण साकार झाला ना, तो हा तो विठ्ठल बरवा. हा मेळ बसला पाहिजे. आपला झाला अवमेळ. अवमेळ झाला फक्त. आणि एवढाच मेळ बसायचा, आपलं कोट कल्याण झालं म्हणून समजायचा. ऐका माई बापांना.
मग जे अनादी काळाचं जे तत्वज्ञान आहे ते ज्ञान पैगाबर पुन्हा इथंच यायचं ते ज्ञान. जोपर्यंत त्या ज्ञानाचा संबंध जीवाला असा होत नाही तोपर्यंत हा जीव अवस्थेतून शिव अवस्थेत जात नाही. तुम्ही कोण आहे? अरे शिव आहे ना तुमचं मूळ स्वरूप राजा हो. पण या अज्ञानामध्ये सापडलो ना याच्यामध्ये, यालाच मी म्हणायला लागलो ना. मग जीवाचा शिव होण्यासाठी काही बनवायचं का नाही, फक्त ते ज्ञान करून घ्यायचं. तुम्हाला सांगू का, एक राजा होता आणि तो झोपला. आता राजा म्हटल्यानंतर 4 पहारेकरी होते बंदूकधारी, आणि ते झोपल्यानं त्याला स्वप्न पडलं आणि तो स्वप्नात झाला भिकारी. स्वप्नामध्ये भिकारी झाला आणि तो भीक मागायला लागला, रडायला लागला राजा झोपेमध्ये. त्या स्वप्नात म्हणले, अरे माय बापा 2-4 दिवस झाले काहीतरी द्या. अरे तुकडा वाढाय माय म्हणले, हा काही देणे आले लेकराला, हा आशीर्वाद लाभल तुझ्या माईला ना म्हणले बाबा पोरायला, हा द्या ना काहीतरी. एक जण माझ्यासारखा पारीकरी म्हणला, अरे 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 राजा भिकारी झाला मला, आता याला काय करावं लागलं, या राजाला पुन्हा राजा बनवण्यासाठी काय करायचं. या शिष्याने मला म्हणले, तुम्ही बावलं ठीक तो राजाचे. म्हणलं काय बोलतो, राजा दे भिकास काय मागतो, भिकारी झालाय म्हणला त्याला राजा बनावं लागेल. आणि हे म्हणले तो राजाच आहे. अरे म्हणून भीक मागवतो, तुला कळत की नाही, तू मागू दे म्हणला भीक, पण तो राजाच आहे. अरे बाबा पण राजा आहे, पण तो भीक मागवतो, भिकारी झाला त्याला राजा बनावं लागेल. आता काहीतरी करावं लागेल. नाही म्हणले त्याला काहीच करायचं नाही. मग काय करावं लागेल, फक्त हे म्हणले राजसाहेब जागे झाल्यावर जो म्हणत होता तोच म्हणला, सलोट मारला. आता राजा नव्हता का, राजा बनवला. मग राजा बनवायचा होता का फक्त जागी करायचं होतं. मग तुम्ही सच्चिदानंद स्वरूप नाही का, तुम्ही भगवंताचे लेकर नाही का, मग तुम्हाला जागी करायचं का देव व्हायचंय का. आता बनवायचं तुम्हाला लय गंगेत न्हायचं इकडे तिकडे, मग तुम्हाला देव बनवायचं. तर फक्त तुम्हाला जागी करायचं तुमचं स्वरूप आहे तिथं जागी करायचं. म्हणून संत म्हणले, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. तुम्हाला ह्या जन्म आणि मृत्यूमधून सोडायचं असेल फक्त त्या स्वरूपात शेकृपा. तुमचं स्वरूप काय आम्हाला तेवढंच माहिती. आम्हाला वाटतं हा मी हा, हे तुम्ही नाही. हे जर तुम्ही असतं तर मग माझं बालपण कुठे गेलं सांगा ना, माझं तरुणपण कुठे गेलं. आता माझी अवस्था जरा अवस्था आहे, ही बदल का होऊ दिला. तुझं जर आहे तर तुझ्या ताब्यात हे नाही. अरे राजे तुझं नाही आहे, हे बदलणार आहे, नाशिवंत आहे. देह नाशिवंत, जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान. म्हणून क्षणोक्षणी हाची करा विचार, करावा पार भवशिंदू. मग काय करायचं, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. हे आपण म्हणतोय हे बरोबर आहे, म्हणू नकाच आहे माताचा माणूस नाही. पुन्हा म्हणतो आपण, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडेल मिठी. नामापरते साधन नाही रे अन्यथा. बघा बरं का, नामापरते साधन बघा ना तुम्ही, अभंग नाही रे अनेक, जे तू करशील काय करतो म्हणलं तू. नामासारखं साधन फक्त तरुण जाण्यासाठी तू जे करतो काही अनेक ते काहीच कामाचं नाही. मग तुकाराम महाराज शेवटी म्हणले, अहंकारूने सांगे तुका नाम घेता राहू नका. बघा अहंकारूने उरडून सांगतात राजावर, नामाप्रती साधन नाही रे अनेक. नामासारखं तरुण जाण्यासारखं साधन या विश्वामध्ये नाहीये. तसं भक्तीत अनेक साधन आहे. मला नगरला जायला भरपूर साधन आहे. बैलगाडी पण असते, छकडा पण आहे, दारात मोटरसायकल आहे, ट्रॅक्टर पण आहे. साधनच आहे ना नगरला जायला. पण मी त्याने जात नाही महाराज, मी एक्सप्रेस गाडीने जातो. हो, आणि त्याच्यापेक्षा माझ्यापेक्षा अजून एक हुशार, तो विमानाने डायरेक्ट जातो. मग साधनांचे सार बीज मंत्र हरी. साधन जरी भगवंत भक्तीकडे जाण्याचे अनेक असले पण बीज मंत्र हरी. बघा तो बीज मंत्र, आणि तो पार्वती मातेने भांडून घेतल्याच्या नंतर मग ती समाधी अवस्थेत गेली, तदाकार झाली, ब्रह्म झाली, तिचं मूळ स्वरूप ते होतं. हो काय बोलायचं, तृण अग्नी मिळेल समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. पण ती टचिंग झाली पाहिजे ना. गवताला नुसता अग्नी संबंध झाला, ते गवत अग्नी स्वरूप होतंय महाराज. हो, विझून नाही गेलं, त्याच्या मूळ स्वरूपात तो अग्नी पुढे दिसत नाही पण आहे. तसं आपल्याला नामाची जर संगत झाली ना तर तुम्ही देवच आहे महाराज. म्हणून ते ज्ञान पैगावर इथं यायचं आपल्याला. त्या ज्ञानाचा जोपर्यंत संबंध होणार नाही ते ज्ञान मिळतं कुठं. मग सांगितलं ते ज्ञान पैगावर. जरी म्हणे आथे आणावे, आता कळलंय त्या ज्ञानाशिवाय आपल्याला उद्धार होणार नाही. तुम्हाला हे कळलं, तुमच्या मनाला असं वाटलं ते घ्यावं, पण कुठं. म्हणून संताया भाजारे सर्वशिशी, ते संताचे दुकान येते. तुम्ही नसतं म्हणते घातला दुकान, घातला दुकान. काय काय आता भाऊ
संत उदार उदार भरले अनंत भांडार मागू त्याशी पुरे आणे ते आणे कशी उरे पुन ते दुकान आहे संतांचं. ते काय असं नाही का तुम्हाला दिलं मागच्याला पुरत नाही. ह्या दुकानातलं आपल्या दुकानातलं मोठं गिऱ्हाईक त्याला 2 पोते साखर गेली मागच्याला शटाकळी राहिली नाही. ते संतांचं दुकान आहे. ते मागू त्याशी पुरे धन्य आणे कशी उरे. हो ते संतांचं दुकान आहे. आणि मग हे धन तिथं मिळतं, हे ज्ञानाचं धन तिथं मिळतं. म्हणून संताला शरण झालं. पण मग आता संत ओळखायची कसे. गंमतच आहे. 2 लक्षणाने युक्त असतात संत. एक ब्रह्मनिष्ठ आणि श्रोत्रिय. या 2 लक्षणाने युक्त जे दिसतील त्यांच्या बोटाला धरायचं. पाणी पिना छान घेतो गुरु करना पैशान के. पाणी पिताना कचरा सुद्धा माणूस जाऊ देत नाही, तो कचरा बाजूला करतं. मग आपल्याला तरुण जायचं, मग आपण कुठेतरी योग्य ठिकाणी हात धरायला पाहिजे ना. गुरु करावं बळकट, त्याचे धरावे मनकट. त्याला एकच प्रश्न करावा, मी कोण आणि देव कोण हे सांग. बाकीचं नको पापड पासाला सांगू मला. हो हे पण आम्हाला जर बहादर गुरु मिळाला ना, एकदा असं झालं माझ्यासारखं चाललं आणि राजेश वारी आले. हे म्हणले बाजूला, हे म्हणलं नाही म्हणणार अरे राजा आले, आला असं म्हणलं राजा. त्या माणसाने विचार केला गरीब दिसतं याला चालतं आणि कपडे फाटले. हे त्याला सांगा म्हणले राजा प्रसन्न झाला, तुला काय मागायचं ते माग. ते आले म्हणले येड्या राजा प्रसन्न झाला, काय मागायचं ते माग. महाग म्हणला जे मागशील ते तुला मिळेल. ते म्हणलं काय नाही आता तमुक पण सोना नाही म्हणले. मग आमचं तसंच आहे. संत जर भेटले ना, बाबा पोरं नाही बाबा येईल पाणी, संताला हे मागायचं असतं का. आणि 99% भक्ती त्याचसाठीच करतात. सकाम भक्ती झाली ते मिळेल, पण देव मिळणार नाही वेळेवर. हा अरे देव जर तुमच्या ताब्यात आलं, सगळं जग तुमच्या ताब्यात आलं, मग तुम्ही असं का आतून असं गोड का तयार होत नाही. बस मला काहीच नको, मला माझा भगवंतच पाहिजे. आणि मग तेव्हा मेळ बसतो आणि तो तुमच्यातच आहे आणि तो आनंद आतल्या आत व्यक्त होतो. मायबा पण टाईम झाला असेल मला सांगा, मी बंद करून टाकतो. म्हणजे बघा बघा बंद करायला काय हरकत नाही. तुमचा टाईम झाला आपला नाही पदरचं बसा बस वाढी तो. मग माय पदरचं मी कवर चालून देईन, मला काय फरक पडतो. पण तुम्ही म्हणले तर तुमची परवानगी आहे, तुमच्या ताब्यात मी सध्या असं मायबापानं. मग आता हे ज्ञान कुठे मिळतं तर संताच्या घरी मिळतं. म्हणून संता या शरण जावे, म्हणून संताकडे जा म्हणले. आणि जो आपल्या ठिकाणी भ्रमिष्ठपणा झालेला आहे, भ्रमिष्ठ झालो आपण. भ्रमिष्ठ म्हणजे अज्ञानाने, या शरीराला मी म्हणतो. मग ते ज्ञानाचा जर संबंध जोडला गेला ना, मग जी भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले. बघा बरं का हे ओव्या खूप सुंदर आहे. हे ज्ञान बघा बरं का भाऊ, 4थ्याच अध्यायामध्ये पण आपण तिथे गेलो पाहिजे. ते ज्ञान कोणतं. जेन सांगे देवका देवकी मातेशी, जेन सांगे वसुदेव पित्याशी, जेन सांगे भाऊ बलिभद्राशी. अर्जुना तुला मी ते देतो बरं का. याच्या अगोदर फक्त मी सूर्याला वगैरे शिवी वगैरे ते सांगितलं आणि ते तुला मी देतो म्हणले. बघा ना, मग ते ज्ञान ते कृष्ण अवतारामध्ये भगवंताने आईला नाही, बापाला नाही, भावाला नाही, रात्रंदिवस पाय चोपणारी लक्ष्मी पाय धुवायची दाशी झाली, पण तिला सुद्धा दिलं नाही. अर्जुना ते मी तुला देतो. आणि आम्ही म्हणतो ना, प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्माची केले, राम जनार्दनी चरणी मस्तक ठेले. पण कोणतं रामेश्वर भट्ट संन्यासीची कार्टे म्हणून त्रास देत होता का नाही माझ्या माऊलीला. आणि तो तर म्हणला सगळं ते प्रगट कोणतं झालं ना, काय होतं ना गुह्य. हे जे आत्ता मी बोललो, मातेला नाही, बापाला नाही, भावाला नाही, बायकोला दिलं नाही, ते जेव्हा त्या रामेश्वर भट्टाला मिळालं तर तो संन्याशीची पोर होता नाही म्हणलं जगच ब्रह्म आहे म्हटलं. फक्त त्या ज्ञानाचा संबंध झाला. कोणतं ज्ञान. लोपले ज्ञान जगे हित कोण म्हणजे बघा नेनती कोणी. लोपलेलं ज्ञान आहे ते आपल्याला माहीत नाही, नेनती कोणी म्हणजे ते माहीत नाही. आणि ते सांगण्यासाठी अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. द्वापार युगामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुनाचा भ्रमिष्ठपणा केला गेला आणि त्याने युद्ध केलं. उद्धव रडत होता, देवा मला सोडून झाले. ते ज्ञान झालं आणि उद्धव भ्रमिष्ठतेचा ते अज्ञान निघून गेलं. ते ज्ञान ते लोपलंय. लोपलं म्हणजे झाकायला गेलं, माहीत नाही आपल्याला. आणि ते जोपर्यंत त्या रामेश्वर भट्टाला मिळत नव्हतं तोपर्यंत एवढा त्रास दिला माऊलींना. आणि ते लोपलेलं ज्ञान जावा ते गुह्य हे माहीत नाही. आणि ते प्रगट केल्याबरोबर तो म्हणला हे विश्वचं ब्रह्म आहे. आणि हे माऊलीला आलेला अनुभव त्याने हरिपाठात लिहिलेला आहे. आणि आपण म्हणतो ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ
केली ना त्यावेळेला ते म्हणले वैकुंठ दुसरं तिसरं काही नाही, हे वैकुंठ आहे आणि या वैकुंठामध्ये हे सगळे दिसलं तर माझा घनदाट हरी दिसतो, मला अनेक रूपामध्ये माझा हरी छहा. ही नजर येणं म्हणजे परमार्थ मार्ग. हे ज्ञान झाल्याच्या नंतर 100% मेळ बसतो, पण तेच ज्ञान पैगा बरवे आणि त्याचा जर संबंध जोडला गेला तर मग भ्रांतीपासून हिरतेले जी भ्रांती झाली होती अज्ञानाने मी आणि माझं, ती भ्रांती जाते. पण कधी गुरु वाक्य मन धुतले. काय झालं? गुरु आणि वाक्य हे मन म्हणलं ना असं तसं भ्रांतीपासून हिरतेले गुरु वाक्य मन धुतले. माऊली लय बारकाईने सांगतात पण आम्ही जागेवर नाही. आईचं अंतकरण आहे किती बारकाईने सांगतात राजा ते ज्ञान द्वापार युगामधलं रे. आईला नाही, बापाला नाही, भावाला नाही, बायकोला जे सांगितलं नाही अर्जुनाने तुला देतो रे. आणि ते कुठे मिळतात म्हणजे संताच्या दुकानात. मग संत अर्जुनाला कधी भेटले? 11व्या अध्यायामध्ये बघा. हे हृदयचे ते हृदय घातले, हृदय हृदय एक झाले, हृदयचे ते हृदय घातले. हो, द्वैत न मोडता अर्जुनाला आपल्यासारखं केलं भगवंताने. मग म्हणजे त्या टायमाला अनुग्रह झाला तिथं, हे ज्ञान दिलं. आणि मग तो म्हणला बाप रे देवा, तुला गवळ्याचं पोरग समजत होतं रे, तुला साला मेवना समजत होतं देवाला, मला माफ करे म्हणलं. तू देव आहेस रे. कधी कळला देव? पहिला नव्हता का तो? तेव्हा रुसायचा फुगायचा अर्जुन देवावरती, कारण ओळख झाली नव्हती. पण जेव्हा तो स्वतः त्याचा गुरु झाला आणि हे तत्वाची ओळख करून दिली. कोणत्या तत्वाची? जे आईला बापाला सांगितलं नव्हतं ते ज्ञान कुठे? संताकडं. मग देवतेची संत, संततीची देव. अरे देवच संत होते ना. आणि नारायणगिरीजी महाराज कोण भेटले तुम्हाला? बेटावरले का? आता भाव कधी प्रगट होईल तुमचा? तो अरे बाबा, तुमचा भाव जर प्रगट झाला नुसार तुम्ही हंबारडा का जनावर त्या वासराने जर हंबारला ना ते गाईला बघून त्या गाईला पान आहे तो राजा हो. कधी असं वाटलं का माझी माय आली, माझा बाप आला? नारायणगिरीजी महाराज आल्याच्या नंतर असं कधी पळले का माझा बाप आला, माझी माय आली? जमलं नसतं त्या काळामध्ये तुमचं. 100% मायबापांना जमलं असतं, पण ते ज्ञानच नाही ना आम्हाला. हो, मज हृदय सद्गुरू आहे माझे. नारायणगिरीजी महाराज कुठे गेले नाही आले. मज हृदय सद्गुरू ज्यांनी तारेलो हा संसार पुरू, म्हणून विशेष आता द्रव्य करी. जैसे मूळ सिंचने, हो जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लवी समजायची. मुळाला पाणी घाला, फांद्याला पाणी शिपडायची गरज नाही. मुळाला घातलं ना ऑटोमॅटिक ते सगळं झाड हो हे होतं. फक्त समजून घ्या मायबापांना. जैसे डोळ्या अंजन भेटेल मग दृष्टीचं फाटा फुटे वाच पाहिजे ते प्रगटी महानिधी. पायळू माणसाच्या डोळ्यात नुसता अंजन घातलं त्याला फारदा असा फुटतो, त्याला जमिनीतलं धन कळतंय महाराज. मग ज्ञान अंजन घातलं एक वेळा तुम्ही ते म्हणतात ते पुढं म्हणायचं. आता ते तुम्ही म्हणायचं समजून घ्यायचं. हो, सगळे संतांचं जे वाङ्मय ना महाराज त्यांचे अनुभव मांडलेले त्यांनी. ते अनुभव आहे त्यांचे. कुठला अभंग घ्या, जनाबाईचा अभंग घ्या तुम्ही. घरीला पंढरीचा चोर, गळा बांधलेल्या दोर. आपण तर मस्त पेटी पाकच गाऊ नका बरं, असं नाही. मी विरोध करत नाही महाराज कधीच तुम्हाला. मी सुद्धा मला गाता येत नाही तरी मी प्रयत्न करतो. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. शब्द केली जडाजुडी काही म्हणतात विठ्ठल पायी. हो, पण तरी शब्दाने जडाजुडी करून त्याला पायाला मिठी घातली. पण तो इतका चपणे कधी धोका देईल पळून जाईल. जनाबाई हुशार होती, ती म्हणली याला कोंडायला पाहिजे. मग कोंडायला काय केलं? सोम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल हे तो म्हणला नाही हाता हे जने 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 जात नाही रे जने. कोणता मारा करावा लागतं? आलं का ताई तुमच्या लक्षात? मग गाती नाही की सगळे. मग यांना कळवा कणी नेमकं काय. मग संताकडनं समजून घेतल्यावर कळलं. ज्यांना इकडे त्यांच्या लगेच लक्षात आलं. सोम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. जणी म्हणे बा विठ्ठला हे 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 लगेच नाही बा काय परमार्थिक इतका असं आपल्या समोर उघड आहे. हो,
फक्त आपल्याला समजून घ्यायचं. परमार्थ म्हणजे काही फार वेगळं नाही, ते समजून घ्यायचं. पहिला प्रथम आपल्या ठिकाणी जे आज्ञा आहे, मीच कोण, आपणाची पाहावे आपण या नाव ज्ञान. माझीच मला ओळख होणं म्हणजे ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. सच्चित आनंद स्वरूप आहे, त्याला भगवंत म्हणतात. त्याचा अंश याच्यात आहे. आत्मतत्व, आत्मा हा देव आहे. तुम्ही म्हणले काय बोलता, तोच गणेश आहे. मग म्हणा ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसवेद आत्मरूपा देवा तूच गणेशू सकलार्थमती प्रकाशू. सगळ्याच्या बुद्धीला प्रकाशित चालना देणारा, तरी सर्वांच्या हृदय देशी अमुक आहे. ऐशी बुद्धीच पुरे आरनिशी ती वस्तू मी गा भगवंत म्हणतात. जो प्रत्येक जण मी म्हणतो ना, तो मी जो म्हणतो तो मी आहे म्हटले. तर अशा पद्धतीचा हा विषय आहे. तर बाबांना काहीच करायचं नाही, फक्त एकच करायचं. हे ज्ञान जे आहे एवढं ज्ञान समजून घ्या आणि संताला शरण जा. आपलं कोट कल्याण करून घ्या. पुन्हा ह्या राड येते यायचं नाही. हे कोण सांगत होतं, माऊली सांगत होते, ते पण मी समजून घेतलं. म्हणून मला हे बोलता आलं नसतं, मला बोलता आलं नसतं. मी नुसतं म्हणतच राहिलो. आमचं काय झालं तुम्हाला एक दृष्टांत देतो, संपून टाकतो. कसं झालं बरं का, एका राजांना एक पोपट पाळला होता पिंजऱ्यामध्ये पोपट पाळला आणि त्याला सांगून ठेवलं, राजा चुकून जर दरवाजा उघडा राहिला आहे शिपायाकडून, एक तर बाहेर जाऊ नको, आणि बाहेर गेला तुला सांगून ठेवतो म्हणले. एक तर लांब जाऊ नको, बाईच्यान गेलाच माझ्याने. तर काय होतं, एक पारधी येतो म्हणले, तो जाळं लावी त्याच्यात दाणे टाकतो आणि त्या दाण्याच्या नादाने फसतील आणि तो काय करील, तू दाण्याच्या नादी लागशील ना, तो जाळं गुंडळील, घरी नेईन तुला. हो चालली त्याची कंदुरी. हो पोपट म्हणला, राजेसाहेब खरं आहे म्हणले. मग राजाने सांगितलं आणि त्याने ते पाठ केलं. बघा बरं का, गंमत पाठ केलं त्याने. आणि चुकून एक दिवस दरवाजा उघडा राहिला आणि पोपट बाहेर निघाला. शिपाई घाबरून गेला, राजसाहेब आपला पोपट बाहेर निघाला. अरे निघू दे ना, अहो मांजर कुत्रं खाईन, पारदी नेईन त्याला. बावळाटा, त्याला मी काय शिकवलंय तो काय म्हणतो ऐक ना. पोपट म्हणत होता, शिकारी आएगा, काय शिकारी आएगा, शाला लावेगा, त्याच्यामध्ये धान्य डालेगा, तू फसे जाएगा. हे राजाने सांगितलं, त्याने पाठ केलं. तो म्हणत होता, शिकारी आएगा, जाला छावेगा, दाना डालेगा, तू फस जाएगा. काय म्हणतो मला, फसन का तो? कळतंय काय शिपाया तुला? तो म्हणतो, मी त्याला सांगितलं, त्याच्या डोक्यात फिट झालेलं आहे. तो म्हणतो शिकारी येतो, जाळं लावतो, धान्य टाकीतो आणि फशितो. फसल का म्हणला? जाऊ दे म्हणले, फिरू दे त्याला, फसणार नाही. माझा पोपट हुशार झाला, चालला गात. मग त्याचे भाऊ काही भाऊ काही मावश्या, काक्या, पुतणे, असा मोठा 200 पोपटांचा थवा झाला. चालला गात. शिकारी आएगा, जाला छावेगा, दाना डालेगा, तू फस जाएगा. जंगलाकडे चालले आणि मी तिकडून झोपेतून उठलो आणि जंगलातून इकडे येत होतो. मी ऐकलो, काय पक्षी हुशारे म्हणजे, बापरे काय फसतात का. आणि पारदी तिकडून जंगलात चाला शिकरील. म्हणलं भाऊ तिकडे जाऊच नका. म्हणले काय, आत्ताच ते पोपट 200 पोपट म्हणत होते, शिकारी येतो, जाळं येतो, धान्य टाकून फशितो म्हणला. ते फसणारे नाही, हुशारे. ते म्हणले ते नुसते म्हणतच असतात पण फसतच असतात. आणि केलं ना राहू त्याने, हे येडाय म्हणलं, हे तुला नाही कळत म्हणलं. ते गेलं पारदी, जाळं लावलं, धान्य टाकलं, लपून बसला. आणि ते सगळे म्हणत होते, शिकारी आएगा, जाला चावेगा, दाना डालेगा, तू फस जाए म्हणतात. आणि त्याच्यातच आले, उठला हळूच, तेवढे गुंडळले. आता काय मग आम्ही म्हणत नाही का, उठा जागे वारे आता. काळाचा तड्या काय जातो का नाही? म्हणून हे काही म्हणायला आहे का? हे आचरणात आणायला नाही का? पोपट म्हणायला आहे का त्यांनी आचरणात आणायला पाहिजे होतं? पोपटाला समजून सांगितलं, ते डोक्यात ठेवायला नको का? हे असं जर होतं तर मग नादी लागा का? काही नाही, मस्त गात गेले. मग आम्ही म्हणत काळाच्या तडाख्यात जात नाही का? मग संत आम्हाला जागी करतात का नाही? मग आम्ही जागी झोपेते, अज्ञानरूपी झोपेते. मला अज्ञानरूपी झोपेमध्ये पडलेलं हे स्वप्न, हे खरं हे स्वप्न आहे. अज्ञानामधलं इथं फक्त जागी व्हा.
आपल्या स्वरूपाची ओळख करून घ्या, मग तुम्ही म्हणाले स्वप्न आहे आणि मग तुमचं कल्याण झालं मायबापांना, म्हणून ते ज्ञान पैगा बरे. त्या ज्ञानाशी संबंध आहे, ते ज्ञान पैगा बरे. जरी म्हणे आथावे आणि आथे आणावे संत आहे बजावे सरसुबात. का तर ते ज्ञानाचं कुरवठा संतालाच का ज्ञानाचं भांडारे माझे संत. म्हणून तरुण मुली जिने चरणाशी लागावे अग्र करावे दाशीसाठी. मी असा मिलय असा पंडित मिलय शास्त्री ते चालायचं नाही, डोकं वापरू नको. गर्व टाकून दे, ज्ञानाचा झालेला अभिमान बाजूला करी शरणचा तवा पदरात पडते. हो महाराज पाया पडतो मायबापानं, काही झालं असं कदाचित माझ्याकडनं चुकलं असं, मी लेकरू हे पदरात घ्या. म्हणजे काय असं माझ्या माऊली स्वतः तेवढं डोक्यात ठेवा. आणि खरोखर तुम्हाला ह्या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर ही ज्ञानेश्वरी, ज्ञान इति ईश्वर, ज्ञान इति ईश्वर, ज्या ज्ञानेश्वरीचं ज्ञान आहे तुमचं कल्याण करणारी ती ज्ञानेश्वरी. आणि कोणी मांडली ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर माझा भगवंत परमात्मा तो ज्ञानेश्वर त्यांनी मांडलंय. बघा तुम्ही गंमत आता. आणि एवढं जर समजलं तर कामच झालं आपलं. बघा जमलं तर करा. तळतळ आहे बुडत तशी ज्यांना देखावी डोळा म्हणून तसे इथंच कळकळा. माझ्या नारंगीरजी महाराजांना उभं राहता येत नव्हतं, तुम्ही आणून दर रशीला लावून उभं केलेलं आहे महाराज. त्यांना देव प्राप्त करायचं होतं का, तेच देव झाले होते. पण शेवटपर्यंत तुमची सेवा केली माईबापानं. काय घेतलं तुम्ही पदरात सांगा ना. तर साधू संतांचं जे आहे ना निरोप हा डोक्यात घ्या, त्याच्यावर विचार करा आणि त्या मार्गाने निघा. तुमचं कल्याण झालेच राहत नाही. तर मी इथं थांबतो. माझं काही चुकलं असेल मला क्षमा कराल आईच्या अंतकरणाने. दिव्य भव्य असा मंडप आहे, संस्कृती माई भाऊची गोड त्यांनी आणि माझ्यासमोर माझ्या भगवंताने घेतलेली माझ्या ताईची रूप होते आणि हे माझ्या भगवंतांनी घेतलेली ही रूपं माझ्यासमोर बसले आणि मला एक लेकरू म्हणून मला सांभाळून घेतलं. तरी मी आता इथं थांबतो. पुंडलिकावरे अठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरुनाथ महाराज, सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज, सच्चिदानंद रामदास बाबा.